नमः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासुबाई. काही पण गायत्री, पण मला तुझी कमाल वाटते हो खरोखर. का अगं काय वेगळे वेगळे बदल घरामध्ये करत असतेस तू नेहमी. आता तर काय हे वास्तुशास्त्र, आणि ते सुद्धा असं बघ ना, मी कधी पाहिलेलं नाही आजपर्यंत कुठे. कोण होते ते गुरुजी? गुरुजी ते वास्तू ज्योतिषवाले. हा ते गुरुजी. नाव काय त्यांचं? नाव ना खरं म्हणजे नाव माझ्या लक्षात काय आहे, मला त्यांचा पत्ता दे, नाव फोन नंबर वगैरे. म्हणजे माझ्या घरी सुद्धा सुनांचे वाद चालू आहेत ना सारखे. मग मलाही माझ्याकडे आले काही असलं उपाय सांगितलं तर माझ्यासाठी पण बरं होईल की नाही, म्हणून म्हटलं जरा पत्ता फोन नंबर मला दे ना त्यांचा, म्हणजे मी बोलवून घेते त्यांना. कसं माहितीये का, म्हणजे माझ्याकडे त्यांचा नंबर होता नाही, पण मी मोबाईल मध्ये सेव्ह नव्हता केला. तो एका कार्डवर होता आणि ते कार्ड मी मीराला दिलं होतं. आता आठवलं मला. तिला दिलंयस का? मी जरा आले आतमध्ये. हो हो हो. मीरा मला दे ना त्या गुरुजींचा नंबर, हे सगळं त्यांनी सांगितलंय ते. हा नाही ते कार्ड माझ्याकडे होतं. ते कार्ड मी अभिलाषा वहिनींना दिलं. शिवाय कसं आहे ना, जेव्हा ते सगळे उपाय सांगत होते ना गुरुजी, तेव्हा त्या खूप लक्षपूर्वक ऐकत होत्या. त्यामुळे गुरुजींबद्दल कुठलीही माहिती तुमच्याकडे असेल तुम्ही त्यांना विचारा. मी आले. अभिलाषा, हे बघ तू मला कुठे इकडे तिकडे जायला सांगू नकोस बर का. ए अभिलाषा, तू आता मला इकडे तिकडे कुठे जायला सांगू नकोस. ते कोण वास्तू ज्योतिषवाले गुरुजी आहेत ना, त्यांचं नाव नंबर फोन पत्ता मला दे ना. त्याच्याबद्दल जी जी माहिती आहे ती सगळी सांग मला. हा ते गुरुजी संन्यास घेऊन जंगलात गेलेत. काय काय अगं काय म्हणजे काय बडबडतेस काय तू? ते आता टोमॅटो बारीक चिरते. अगं ते नाही, ते वास्तू ज्योतिषवाले गुरुजींचं बोल. काय आहे त्यांचं? बारीक चिरतीये मी. चक्कर. अगं हे बघ गायत्री, हे बघ काय झालं हिला. बघ काय झालं. मी पाणी आणते. हा काय झालं. अगं मीरा पाणी आण लवकर. नाही झालं काय तिला पण एकदम चक्कर आली. कोण कुठे काय ग अभिलाषा, मी बोलत होते ना तुझ्याशी. काय मग आत्या, तुला हे सगळं असं जरा वेगळंच वाटत असेल नाही? नाही फार काही वेगळं वाटत नाहीये. हा पण तुम्ही सगळेजण माझ्या आजूबाजूला इथे नसतात ना, तर नक्कीच वेगळं वाटलं असतं. हो बरोबर आहे. हा त्या काय मग आता आलीस तर 7-8 दिवस राहशील ना? म्हणजे 2-4 दिवस तर नक्कीच राहशील ना? का का म्हणजे सहज विचारतोय. तुम्हा लोकांना ना स्पष्ट काही बोलताच येत नाही. विघ्नेश, मी जर तुझ्या जागी असते ना तर सरळ विचारलं असतं कधी जाणार आहे. मग विघ्नेशला तसंच विचारायचं असं समज. अरे काय असं कोणी विचारतात का? बबड्याच्या लग्नाला आले होते ना मी, तेव्हा अभिलाषा आणि कॅशनी अशीच माझी थट्टा केली होती. नाही पण मी सुद्धा अशी आहे की मी असल्या गोष्टी अजिबात मनावर घेत नाही. बबड्या, हा म्हणजे किती दिवसांनी हे नाव ऐकायला मिळालं आपल्या घरात. असं वाटतं की घरात कुणीतरी लहान मूल आलंय, हो ना? गप रे, सारखी आपली मस्करी करतो. आणि काय गे, मी तुला किती वेळा सांगितलं मला बबडे अशी हाक मारू नको म्हणून.
बरं बरं बरं. आता तुला आवडत नाही ना तर मी नाही म्हणणार. हा बाबड्या. म्हणजे पुरे झाली थट्टा. मला सांगा तुम्ही कोणाकडे जेवणार आहात म्हणजे त्याप्रमाणे तयारी करायला. नाही म्हणजे कुणाकडे जेवायचं असं काही मी ठरवलेलं नाहीये. तुम्ही आणा ना, ताटं वाढून आणा. मी बघते आणि मग ठरवते कुणाकडे जेवायचं. काय चालेल. येऊ? वा, काय केलंयस? छान. बबड्या, एक रिकामं ताट आण ना. हा, एक मिनिट. घे. दे. आत्या, अजून घ्या ना. पुरे. हे घेते. आत्या, तो सॉस आहे, सॉस. हा, असू दे असू दे, मला आवडतो. हा, हे जे माझ्या हातामध्ये ताट आहे ना, हे खऱ्या अर्थाने माझ्या भावाच्या घरचं ताट आहे. या ताटामध्ये वेगवेगळ्या चवीचे पदार्थ आहेत. या घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांसारखे. आंबट, तिखट, गोड, खारट. प्रत्येक चव हवी हवीशी वाटणारी. पण तरी या ताटातलं मी काहीही खाणार नाही. काय झालं वंश? अहो, तुमची आवड निवड लक्षात ठेवूनच सगळं जेवण बनवलंय. काय झालं काय आत्या? हो ना, आणि माझ्या ताटातली तुम्ही तुमच्या आवडीची गोबी बटाट्याची भाजी घेतली ना, तरी तुम्ही असं का बोलताय? मी का जेवायचं नाही म्हणते ना, ते आत्ता कळेल तुम्हाला. विघ्नेश, माझ्या समोर ये. ये. काय झालं आत्या? काय आहे? मूर्ख समजतोस मला? हा, वास्तुशास्त्र काय, ज्योतिष काय, काय काय सांगत होतास मला? तुला काय वाटलं मला काहीच कळत नाही? हो, सगळं कळलं मला. या अभिलाषाच्या बोलण्यामुळे मला सगळं कळलं की तुम्ही हे सगळं बोलताय ना, ते सगळं खोटं आहे.
तर या विषयावर कधीच कुणाशीही बोललेले नाहीये. देवा परमेश्वरा. आणि मला हेही माहितीये की ही सगळी कल्पना या गायत्रीची असणार. तिला या असल्या गोष्टी नेहमी आवडतात करायला, हो ना? हो, तू या घरात आल्यापासून नेहमी असलं काहीतरी करत आलेली आहेस. पण त्या वेळेला चांगलं घडलं, चांगले परिणाम झाले त्या गोष्टीचे, म्हणून मी काही बोलले नाही. पण गायत्री, शेवटी अति तिथे माती. या काय घराच्या वाटण्या झाल्यात ना सगळ्या, याला कारणीभूत तू आहेस. बबड्या, तुझं नव्याने लग्न झालेलं असलं ना तरी तू आजोबा झालेला आहेस ऑलरेडी. अरे ह्या सगळ्या गोष्टी तू कशा काय खपवून घेतल्यास? स्वतः वेगळा झालास आणि या सगळ्या मुलांना सुद्धा एकमेकांपासून वेगळं होऊ दिलंस. नाही, पण मी या मुलांना दोषी धरणार नाही, कारण त्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल काय भावना आहे हे मला चांगलंच कळलंय आता. लहानपणी या तीनही मुलांना तू स्वतःच्या हाताने भरवत होतास, हो की नाही? अरे पण हे सगळं जर या मुलांना आठवत असतं तर एका घरामध्ये राहून वेगवेगळं राहण्याचं धाडस यांनी केलंच नसतं, नाही का? शांती गेल्यानंतर आईच्या मायेने वाढवलंस ना तू त्यांना, आईची माया दिलीस. अरे पण ह्याची जाणीव जर या मुलांना असती तर त्यांनी तुला असं वेगळं ठेवलंच नसतं, हो ना? आणि बघ ना बबड्या, आताही ते आपल्या संसारामध्ये अगदी रमलेले आहेत, सुखात आहेत. कारण त्यांना आपल्या वडिलांपेक्षा बायकोचा शब्द महत्वाचा आहे, अखेरचा आहे. आहे की नाही? दोषी तू आहेस बबड्या, कळतंय का तुला? आणि म्हणून या मुलांचं असं वागायचं धाडस झालं तुझ्या चुकीमुळे. याचा अर्थ असा होतोय की तू कधीही चांगला बाप होऊ शकला नाहीस. बस आत्या, बस. कृपा कर आणि यापुढे एक शब्दही बोलू नकोस. मला वाटतं आत्या जे बोलली त्याचा विचार करण्यापेक्षा आत्या असं का बोलली हा विचार आता आपण केला पाहिजे. चूक माझ्याकडनं झाली, नको तितक्या वेळ हा विषय ताणून धरलाय. योग्य वेळी चूक कळली असती ना तर हे आत्याचं असं बोलणं ऐकावंच लागलं नसतं. कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवण्याची वेळ कधीच निघून गेली.
नाही दादा, मला वाटतं ही खरी वेळ आहे बिघडलेली परिस्थिती पूर्णपणे सावरण्याची. आत्याखाली जे काही बोलली त्याचा जर आपण मनापासून विचार केला ना तर आपल्याला उत्तर मिळेल की आपली नेमकी कुठे चूक झाली. मला आता कळून चुकलंय. नाही, आपल्याच्याने शक्य नाही. आपण तिघही एकमेकांशिवाय नाही राहू शकत. तसं जर नसतं ना तर आत्या येणारे हे कळाल्यावर विघ्नेश दादांनी पटपट जाऊन त्या दोऱ्या सोडल्याच नसत्या. आत्या जे काही बोलली ना आता खाली ते ऐकून नाही रे एवढा मी हादरलो. जेव्हा मी आपल्या तिघांचे 3 वेगळे टिफिन बघितले ना तेव्हा वाटलं संपलं सगळं. वाद होता माझ्यात आणि ऋषीमध्ये. ज्या पद्धतीने तो वागला ना माझ्याशी तेव्हा माझी खात्री पटली की नाही राहू शकत आपण एकमेकांच्या शिवाय. खरंच नाही राहू शकत. प्रथमेश दादा बोल ना. जेव्हा घराची वाटणी होत होती तेव्हाही तू गप्प होतास आणि आज हे सगळं सावरण्याची आपल्याकडे परत एक संधी आहे तरी तू गप्प आहेस. दादा तुझ्या मनात नेमकं काय आम्हाला सांग ना प्लीज. मला माहितीये की तुम्ही सगळेजण माझ्यावरती नाराज आहात. कदाचित तुम्हाला माझा खूप रागही आला असेल हो ना. पण तुमचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे बघण्यासाठी मला हे सगळं बोलणं भाग पडलं. आत्या तू काय बोलतेस खरंच काही कळत नाहीये. आत्या आमच्या टीम मध्ये आहेत आणि म्हणूनच त्या जे काही वागल्या ते आमच्या सांगण्यावरून आणि ठरवून वागल्यात. टीम? हो. अगं मीरा, हा सगळा काय प्रकार आहे काही सांगशील का? प्रथमेश दादांनाच विचार की. ते ऑलरेडी आमच्या टीम मध्ये आहेत पहिल्यापासून. काय तुम्ही दोघं असं बघू नका माझ्याकडे. नाही म्हणजे काय की ही घराची वाटणी वगैरे जो काय प्रकार आहे ना तो आईच्या प्लॅनचाच एक भाग होता आणि आई जे काही करेल ते या घराच्या भल्यासाठी करेल याच्यावर माझा ठाम विश्वास होता. हो, आणि म्हणूनच जेव्हा घराची वाटणी झाली तेव्हा मी काहीच बोललो नाही आणि आत्ताही कळलं ना. मी घरी आले ना त्याच वेळेला गायत्रीनी आणि विनायकनी मला सगळं काही सांगितलं होतं. पण ऋषी, विघ्नेश, प्रथमेश तुमच्या तिघांचं एकमेकांमधलं असलेलं घट्ट नातं मी अनेक वर्ष बघतीये हो की नाही. त्यामुळे मला खात्री होती तुम्ही तिघ जण एकमेकांपासून वेगळे राहूच शकत नाही म्हणून. हा, आता प्रश्न एवढा आहे की कश्मीरा आणि अभिलाषा त्यांचं काय करायचं. एक आयडिया आहे माझ्याकडे, पण त्यासाठी सकाळपर्यंत वाट बघावी लागेल. आत्याने येताच आबाळमायातलं प्रकरण तिच्या पद्धतीनं हाताळायला सुरुवातही केली. चौघींनी केलेले 4 पदार्थ एकत्र करून तिने एक वेगळी शिकवण सगळ्यांना दिली आहे. आत्या आणि मीरा कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी एक वेगळा प्रयत्न करणार आहेत. पुन्हा येईल एकत्र आबाळमाया. बघूया काय घडतंय उद्या. सासूबाई